सगळ्यांना माझी स्क्रीन दिसतीये आणि आवाज ऐकू येतोय ना? ओके. सो लास्ट लेक्चरला आपण आलाइड अँगल फॉर्म्युले डिस्कस केले बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ आलाइड अँगल फॉर्म्युले. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याच्यावरचे काही प्रॉब्लेम्स डिस्कस करायचे. ओके. सो मी पुन्हा एकदा सांगतो, आलाइड अँगल फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी फक्त आपल्याकडे दोन इम्पॉर्टंट ट्रिक आहे. सगळ्यात अगोदर काय करायचं, आपल्याला ॲक्सिस आयडेंटिफाय करायचं आहे. एक्स ॲक्सिस जर असेल, एक्स ॲक्सिस म्हणजे तो अँगल काय असतो, एकतर पाय असेल किंवा 2 पाय असेल. ओके. त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत सॉरी त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. आणि सेकंड आहे बघा, वाय ॲक्सिस जर असेल तर त्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होतो. साईनचं कॉस, कॉसचं टॅन, असं का नाही, साईनचं कॉस, कॉसचं साईन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक आणि कोसेकचं सेक. ओके. सो ह्या वेमध्ये ते चेंज होत असतात. ठीक आहे. सो आज आपण त्याच्यावरती काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत. सो त्याच्यावरती क्वेश्चन्स आहेत एक्झरसाइज 3.2 वरती. ओके. सो यू कॅन राईट हिअर टायटल नाव, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके. सिंपल आहे बरं का, जास्त डिफिकल्ट नाही आहे. सो ज्या एक्झरसाइजमध्ये आहे हे, ती एक्झरसाइज आहे 3.2. ओके. यामध्ये ते आहे. सो यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स काय करायचे डिस्कस करायचे. ठीक आहे. सो यामधला क्वेश्चन नंबर 1 आहे, बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले, by using allied angle formulae find. ओके. खाली काही अँगल्स दिले तुम्हाला, ते फाइंड आउट करायचे. ओके. हे अँगल आपण ऑलरेडी विदाउट अलाइड अँगल फॉर्म्युले म्हणजे बेसिक ट्रिग्नोमेट्री आणि अँगल रोटेशन पद्धतीने सॉल्व केलेले आहेत. ओके. सो आपल्याला ते आता इथं काय करायचं आहे, आलाइड अँगल फॉर्म्युलेने सॉल्व करायचे. पहिला अँगल आहे बघा साइन 690. आता हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी मला अगोदर आपल्याला बघायचं आहे की हा जो अँगल दिला आहे ना 690, हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय. ओके. मग त्या क्वाड्रंटचा आपल्याला आलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा आहे. आता इथं थोडंसं कसं आहे बघा, आपण डायरेक्टली आलाइड अँगल फॉर्म्युले काल बघितले, पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा, पाय बाय 2 प्लस थिटा, पाय बाय 2 मायनस थिटा, 3 पाय बाय 2 मायनस थिटा, सो ऑन. ओके. इथं अगोदर तुम्हाला तो अँगल लोकेट करायचा आहे. 690 डिग्री हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतोय. ओके. सो त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, सॉल्व करावं लागेल. सो तुम्हाला माहिती बघा, तुम्हाला क्वाड्रंटचे सगळे अँगल्स माहिती आहेत, बरोबर. ॲक्सिसचे सगळे तुम्हाला अँगल्स माहिती आहेत. सो काय असतात, मी इथं एक छोटंसं तुम्हाला एक डायग्राम ड्रॉ करून सांगतो बघा. पहिला अँगल असतो 0. ओके. इथं असतो 90 किंवा पाय बाय 2, इथं 180 किंवा पाय, 270 किंवा 3 पाय बाय 2. ओके. इथं 360 एक सायकल कंप्लीट झाल्यावरती. ओके. 720 2 सायकल कंप्लीट झाल्यावरती, 1080 3 सायकल कंप्लीट झाल्यावरती, 4 सायकल कंप्लीट झाल्यावरती 1440 आणि 5th सायकल कंप्लीट झाल्यावरती 1800. ओके. सो हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरून तुम्हाला डायरेक्ट कन्सिडर करता येतं की आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये कसं करायचं आहे. आता हे बघा, तुम्हाला व्हॅल्यू काय दिली आहे, साइन 690 दिली आहे. 690 ही 360पेक्षा तर लार्जर आहे, बरोबर. 360पेक्षा लार्जर आहे, बट 720पेक्षा थोडीच कमी आहे, बरोबर ना. म्हणजे काय करायचं, ऑलवेज आपल्या आलाइड अँगल फॉर्म्युला वापरताना आपण ॲक्सिसचा विचार करायचा. कशाचा विचार करायचा आपल्याला, ॲक्सिस. येतं लक्षामध्ये की तो त्या ॲक्सिसपासून तो अँगल किती लांबवरती आहे. आता ज्यावेळेस एक सायकल कंप्लीट होती 360ला, सेकंड सायकल कंप्लीट होती 720ला, आणि हा आपल्याकडे 690 आहे. म्हणजे 690 तुम्हाला लिहायचा कसा बघा. आता आन्सर मी लिहितो कसं व्यवस्थित बघा, 1-2 प्रॉब्लेम एकदम व्यवस्थित लक्ष द्या, जसं डिफिकल्ट नाही आहे. साइन आता 690ला मी लिहिलं 720 मायनस 30, असं लिहू शकतो का बघा. मी अँगल असा लिहू शकतो का, 720 मायनस 30. 720 मायनस 30 म्हणजेच किती रे, 690, बरोबर ना. सो मी काय केलं, 690ला कसं लिहिलं, 720 मायनस 30 लिहिलं, बरोबर. बट 720 येतो कुठं बघा रे, 720 येतो एक्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसला.
म्हणजे 0 360 720 1080 1440 1800 याच्यापैकी कोणता जरी अँगल तुमचा येत असेल ना एक्स पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसचा, तो तुम्हाला किती घ्यावा लागतो तुम्हाला माहिती आहे किती? तो घ्यावा लागतो 0. काय घ्यायचा असतो तो? डायरेक्टली 0. तुम्हाला तो डायरेक्टली 0 घ्यायचा आहे बघा हा, बरोबर. म्हणजे मी 720 जागेवरती काय लिहू शकतो रे डायरेक्टली आता? 0. तिथं जर मी 0 लिहिला तर माझ्याकडे राहिला कोण? एक मिनिट, थोडं व्यवस्थित लिहितो मी. त्याला जर मी 0 लिहिलं तर आपल्याकडे कोण राहतंय? साइन -30. समजली की स्टेप? 720 म्हणजेच कोण आहे? 0. 0 - 30 किती? -30. आता मला सांगा इथं कोणता फॉर्म्युला वापरायचा रे? निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला. आपण आता कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे, बरोबर ना. ज्यावेळेस मी 720 - 30 लिहिलं ना म्हणजे आपण ह्या क्वाड्रंटमध्ये होतो, चौथ्या. करेक्ट. वाटलं असं मग लिहित चला की आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, मग त्या क्वाड्रंटचा तुम्हाला आलेला अँगलचा फॉर्म्युला वापरता येईल. ओके ना. हां, आता साइन -30 आहे. कोणता फॉर्म्युला इथं? चौथ्या क्वाड्रंटमध्ये. चौथ्या क्वाड्रंटमध्ये साइन मायनस थिटा. बरोबर. साइन मायनस थिटा इज इक्वल टू काय असतो? मायनस साइन थिटा असतो, बरोबर. म्हणजे काय होईल? हा मायनस साइन 30 होईल, बरोबर. सो मायनस साइन 30ची व्हॅल्यू किती? येस एनीवन? साइन 30 1/2. 1/2. सो आपलं फायनल आन्सर आलं -1/2. मायनस का आला समजलं ना? साइन मायनस थिटा मायनस साइन थिटा असतो, किंवा आपण चौथ्या क्वाड्रंटमध्ये आहे, चौथ्या क्वाड्रंटमध्ये साइन असतो निगेटिव्ह. समजलं काय करायचं आहे? तुम्हाला दिलेला अँगल स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट कसा करणार? क्लोज टू ॲक्सिस अँगल. ओके, कोणत्या ॲक्सिसच्या क्लोज येतो? ॲक्सिस अँगलच्या. म्हणजे ॲक्सिस अँगल कोणकोणते आपले? 0 90 180 270 360, बरोबर. परत 90 90 ॲड करा, 450 540 630 720. ते मधले मी लिहिले नाही, ओके. पण जनरली आपण 0 90 180 270 360 720 असंच आपण कन्सिडर करणार आहे. सेकंड सायकल, थर्ड सायकल, त्यानंतर आपण बघू कसं येईल. ओके, हा झाला फर्स्ट प्रॉब्लेम. समजला आहे सगळ्यांना? जास्त डिफिकल्ट नव्हता. आता समजून घ्या, आपल्याला एक 10 प्रॉब्लेम बघायचे. नेक्स्ट आहे साइन परत 495. ओके, साइन 495. मला सांगा रे, साइन 495 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येऊ शकतो? अंदाज लावा. हे बघा, एक सायकल 360 सेकंड क्वाड्रंट. हां, 360 पेक्षा तर मोठा आहे तो, बरोबर ना. सो 360 पेक्षा मोठा आहे. सो याला कसं लिहा माहिती का लिहितानी? साइन 360. 360 मध्ये किती ॲड केल्यावरती 495 येईल रे? 135, बरोबर. मग कसं लिहितो व्यवस्थित बघत चला बरं का रे. तुम्ही त्याला स्प्लिट करायचं अँगलला. आता साइन 360 प्लस 135 झालं हे. सो 360 म्हणजेच कोण असतो परत? 360 म्हणजे 0. ओके, तो जर 0 झाला तर काय होईल? साइन फक्त राहिला माझ्याकडं 135. आणि तुम्हाला माहिती आहे बघा, 135 कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो? सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये माझ्याकडं 2 अलाइड अँगलचे फॉर्म्युले आहे. जर मी एक्स ॲक्सिस रिलेटेड जर केलं तर तो आहे पाय मायनस थिटा, आणि जर मी वाय ॲक्सिसच्या रिलेटेड केलं तर तो अँगलचा फॉर्म्युला आहे π/2 प्लस थिटा. कोणता वापरू रे? π/2 प्लस थिटा वापरू का पाय मायनस थिटा वापरू? तुम्ही सांगताल तो वापरतो. सेकंड क्वाड्रंटसाठी माझ्याकडे 2 आहेत ना अलाइड अँगलचे फॉर्म्युले. एक असतो π/2 प्लस थिटा आणि वाय ॲक्सिसचा, आणि एक्स ॲक्सिसचा कोणता आहे? पाय मायनस थिटा. कसं लिहू सांगा? π/2 प्लस थिटा. π/2 म्हणजेच किती? 90. चला, मला 90 प्लस लिहायला लावताय, सो मी तसं लिहितो. साइन 90 प्लस, बोला रे, 90 मध्ये किती ॲड केल्यावरती 135 भेटेल? 45. समजलं कसं लिहिलं मी अँगल? तुम्ही 135 अँगल लिहिला 90 प्लस 45, कारण आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटचा आलाइड अँगलचा फॉर्म्युला काय? एक तर 90 प्लस थिटा. 90 म्हणजेच π/2 प्लस थिटा किंवा पाय मायनस थिटा. ओके, दोन्ही मी सांगतो, दोन्ही पण आन्सर आपलं सेमच येणार आहे. आता हे झालं बघा साइन 90 प्लस थिटा, करेक्ट. हां, आपला कोणता ॲक्सिस यूज झाला इथं? वाय ॲक्सिस यूज झाला. वाय ॲक्सिस जर यूज झाला तर साइनचं काय होत असतं? कॉस. थिटा किती इथं? थिटा जागेवरती आलेला आहे 45. सो कॉस 45, बरोबर. आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन काय असतो? पॉझिटिव्ह. सो साइनचा आन्सर कॉस ही पण पॉझिटिव्ह राहील. सो कॉस 45 किती रे? 1/√2. सो आपला आन्सर आलं 1/√2. आता समजा तुमच्यापैकी कोणाला जर वाटलं की नाही सर आपण काय करू, आलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरू एक्स ॲक्सिसचा.
ओके ना, वापरू शकता, काहीच अडचण नाही आहे. हे जे साइन 135 ना, हे परत तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता बघा. और जो आपला आला होता साइन 135, याला तुम्ही एक्स ॲक्सिसचा पण आलर अँगलचा फॉर्म्युला वापरू शकता. एक्स ॲक्सिस म्हणजे कोण आहे, आता तिथं सेकंड क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटसाठी काय फॉर्म्युला आहे, पाय मायनस थिटा. पाय म्हणजे कोण असतो, 180. 180 मधून किती मायनस केल्यावरती तुम्हाला भेटेल रे 135, 45 अगेन, बरोबर. हां, आता आपला कोणता ॲक्सिस यूज झाला तिथं, 180 म्हटल्यावरती एक्स ॲक्सिस यूज झाला, बरोबर. ज्यावेळेस एक्स ॲक्सिस यूज होतो त्यावेळेस साईनचं साईनच राहणार आहे, आणि थिटा जागेवर कोण आलं इथं, 45. सो झाला साइन 45. आणि तुम्हाला माहिती बघा, आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह, बरोबर. सो साईनचा आन्सर पण साइन आलं. सो किती आला आन्सर बरोबर, 1/√2. क्लिअर करे मुलांनो. सर साइन 495 ला साइन 450 प्लस 45 लिहिल्यावर जमल का? कसं 4 साइन 450 प्लस 45 चालेल ना, चालेल ना. सॉरी, साइन 450 प्लस 45 450 प्लस 45 चालतंय. बट मी तुम्हाला काय सांगितलंय की आपण यूज फक्त एवढेच करा, 0, 90, 180, 270 लगेच 360, त्यानंतर 720. म्हणून मी अगोदर कसं स्प्लिट केला त्याला, 360 प्लस 135. याच्यामुळे काय झाला, 360 डायरेक्ट 0 होतो ना, म्हणजे राहिला किती तुमच्याकडे 135. इथून तुम्हाला डायरेक्ट समजते की आपण आता सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. ओके, आपण आलर अँगलचे जेवढे फॉर्म्युले लिहिलेत ना, ते कसे लिहिलेत, π/2 मायनस थिटा, π/2 प्लस थिटा, म्हणजे 90 प्लस थिटा, 90 मायनस थिटा, 180 मायनस थिटा, 180 प्लस थिटा, म्हणजे पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा, 3π/2 मायनस थिटा, 3π/2 प्लस थिटा, म्हणजे 270 मायनस थिटा, 270 प्लस थिटा. आणि शेवटचा फॉर्म्युला आपला 2π मायनस थिटा, म्हणजे 360 मायनस थिटा. 360 नाही दिला तरी चालेल, त्याच्या की डायरेक्ट आपण 0 घेऊ शकतो. ओके, म्हणून ज्यासाठी आपण आलर अँगल फॉर्म्युला तयार केले त्याच्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करा. तुम्ही 450 लिहिलं तरी चालेल, 450 प्लस 135. पण 450 तुम्ही लिहिणार कसं पुढच्या स्टेपला, मग 450ला त्याला तुम्हाला परत लिहावं, कसं लिहावं लागेल, 360 प्लस 135 लिहावं लागेल. परत 360 0 होईल, म्हणजे कोण राहील तिथं, 135 राहील. हे बघा, तुमचा डाऊट मी क्लिअर करतो. तुम्ही जसं सांगताय ना, सो तुम्हाला लिहिता कसं येईल बघा ते असं. जो तुमचा साइन 495 हा प्रॉब्लेम होता, ओके, तुम्ही त्याला तुम्ही असं म्हणताय की 450 प्लस 45 लिहिला, बरोबर. आता 450चा तर आपल्याकडे कोणताच आलर अँगलचा फॉर्म्युला नाही आहे, बरोबर ना. सो साइन 450 कसा लिहायचा, मग याला डायरेक्टली 450ला लिहावं लागेल तुम्हाला 360 प्लस किती 90, बरोबर का. 360 प्लस 90 म्हणजे 450, आणि प्लस पुढचा 45 ॲज इट इज. सो इट इज इक्वल टू साइन, बघा 360 0 असतो, म्हणजे कोण राहिला, साइन 90 प्लस 45. आला का आता आलर अँगलचा फॉर्म्युला, 90 म्हणजे π/2 साइन 90 प्लस थिटा. हा जो आपण यूज केला आहे तो, हे बघा इथं दिसतंय, इथं जो आणला तो, सॉरी मी रबर वापरलं इथं. इथं होता आपला साइन 90 प्लस हा 45. ओके, हे जो वापरला ना आपण साइन 90 प्लस 45, तोच आला इथं शेवटी. समजलंय का रे मी जे सांगितलं ते. आता काय करतोय आपण, येस सर, येस. हां, काय करा की 0 म्हणजे 360, 720 हे सगळे 0 आहेत. फक्त चेक काय करा की तुमचा अँगल 360 पेक्षा लार्जर येतोय का कमी येतोय. कमी जर येत असेल तर डायरेक्ट तुम्हाला क्वाड्रंट सापडणार आहे. 360 पेक्षा जर लार्जर जर येत असेल ना, तर त्याला 360 प्लस मध्ये ब्रेक करा. जर तो 720 पेक्षा जर मोठा येत असेल तर 720 प्लस मध्ये ब्रेक करा, किंवा मायनस मध्ये ब्रेक करा. क्लोज कोणाचे आहे तेवढं बघायचं आणि ब्रेक करायचं. ओके, म्हणून ज्या अँगल्समध्ये मी त्याला ब्रेक करणार आहे ते अँगल मी तर स्टार्टिंगला लिहून दिले तुम्हाला. 0, 90, 180, 270, 360, 720, 1080, म्हणजे सायकल कम्प्लीट होतात ते अँगल्स ते. ओके, येईल बघा लक्षात. अजून आपल्याला काय भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. चला ठीक आहे, पुढचा घेतो मी cos 600. तिसरा प्रॉब्लेम आहे cos 600. हां, cos 600 360 पेक्षा मोठा आहे. तुम्ही याला दोन पद्धतीने लिहू शकता बघा. एक तर तुम्ही त्याला कसं लिहा, 360 मध्ये ॲड करा काहीतरी. किती ॲड करावं लागतील 360 मध्ये 600 येण्यासाठी. 360 मध्ये किती ॲड केल्यावरती 600 आन्सर येईल,
240. 240. ओके, टाइम लागला सांगायला बरं का रे मुलांना, लक्ष नाही वाटत तुमचं. कॉस 600 हा झाला कॉस 360 प्लस 240. करेक्ट. आता काय करायचं बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. 360 परत कोण आहे, झिरोवरती, म्हणजे कोण राहिला, 240 राहिला. आता मला सांगा रे, आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. 240 हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो. थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटच्या आल्या अँगलचा फॉर्म्युला काय काय सांगा. असा विचार करायचा, मी जर विचारतोय तुम्हाला तसा विचार करत चला. अगोदर आपण त्याला ब्रेक केला अँगलला, त्यानंतर मी क्वाड्रंट विचारला, तुम्ही सांगितलं बरोबर आहे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटचा आल्या अँगलचे फॉर्म्युले प्रत्येक क्वाड्रंटसाठी 2 आहेत आल्या अँगलचे फॉर्म्युले, फर्स्ट क्वाड्रंट सोडून. हां, थर्ड क्वाड्रंटमध्ये कोणता यूज करता सांगा. 2 आहेत आपल्याकडं. कोणते 2 आहेत ते सांगा आधी मला. 3π/2 मायनस थिटा. 3π/2 मायनस थिटा आणि आणखीन एक कोणता आहे, पाय प्लस थिटा आहे ना. पाय म्हणजे 180 प्लस थिटा. करेक्ट ना. 2 आहेत आपल्याकडं ना. थर्ड क्वाड्रंटसाठी माझ्याकडं 2 आल्या अँगलचे फॉर्म्युले. एक एक्स ॲक्सिस घेतल्यावरती पाय प्लस थिटा, वाय ॲक्सिस घेतल्यावरती 3π/2 मायनस थिटा. ओके, सो मला 3π/2 मायनस थिटा सुचवला आहे बघा. सो मी तोच करतो. 3π/2 म्हणजेच किती असतो तो, 270. 270 मायनस थिटा. थिटा कोण आहे आता इथं मला सांगा. आता 270 मधून किती मायनस केल्यावरती तुम्हाला 240 भेटेल रे. 30. येस. सो इथं काय झाला, 270 मायनस 30. सो हा 30 झाला थिटा इथं, बरोबर. आता 270 म्हणजे वाय ॲक्सिस तुम्ही यूज केला, म्हणजे कॉसचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, साईनमध्ये. हे झालं साईन 30. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन कॉस निगेटिव्ह असतात, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. सो मायनस साईन 30. सो काय झालं आन्सर, मायनस 1/2. साईन 30 1/2 असतो. किंवा जर तुम्ही म्हणले सर आपण पाय प्लस थिटाचा फॉर्म्युला वापरू तरी चालतंय. ओके, इथपर्यंत तुम्ही तर ब्रेक केलेलंच आहे. और समजा तुम्ही कॉस 240 याला ब्रेक असं केलं, कॉस 240 इज इक्वल टू आल्या अँगलचा फॉर्म्युलाच वापरायचा आहे, पण एक्स ॲक्सिसचा वापरतो मी आता. कॉस 180 प्लस थिटा म्हणजेच पाय प्लस थिटा. 180 मध्ये किती ॲड केल्यावरती 240 भेटतील तुम्हाला, 60. ओके, आता कोणता ॲक्सिस यूज झाला इथं, एक्स ॲक्सिस. 180 म्हणजे एक्स ॲक्सिस आणि थिटा कोण इथं आता 60. सो कॉसचं कॉसच राहणार आहे, कॉस 60. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे तर तिसऱ्या. सो झालं मायनस कॉस 60. ओके, मायनस कॉस 60 किती असतो, 1/2. हे बघा इथं पण तुमचं आन्सर किती आलं, 1/2 मायनस 1/2. सॉरी, इथं पण आन्सर किती आलं, मायनस 1/2. ठीक आहे, डिफिकल्ट नाही. ओके, नेक्स्ट नंबर 4. नंबर 4 आहे कॉस 315, कॉस 315 डिग्री. सांगा रे कोणत्या क्वाड्रंटमध्ये. खूप सिंपल क्वेश्चन आहे. फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटसाठी कोणता आल्या अँगलचा फॉर्म्युला वापरू. 2π मायनस थिटा वापरू का. 2π मायनस थिटा चौथ्या क्वाड्रंटचा आल्या अँगलचा फॉर्म्युला आहे. 2 आहेत. एक आहे 3π/2 प्लस थिटा आणि दुसरा आहे 2π मायनस थिटा. 2π मायनस थिटा म्हणजे एक्स ॲक्सिसचा आहे, बरोबर. ओके, 2π म्हणजेच 360. 360 मधून किती मायनस केल्यावर तुम्हाला 315 भेटतील रे. 45. करेक्ट. 360 म्हणजेच किती असतात, 0, बरोबर ना. म्हणजे राहिलं कोण फक्त, मायनस 45. येस. सांगा कॉस मायनस थिटा काय असतो, प्लस कॉस थिटा. म्हणजे कॉस मायनस 45 काय झाला, कॉस 45. आणि कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2. दिस इज द फायनल 1/√2. येस करेक्ट, 1/√2. हे झालं आपला आन्सर. ओके, आता चालू लेक्चरमध्येच मी तुम्हाला 1-2 मिनिटाचा टाइम देतो. लगेच मला तुम्ही याचा आन्सर काढून दाखवा. टॅन 225 कसं लिहायचं सांगा, आन्सर काढून दाखवा. 180 प्लस 45. ओके, हां काय लिहू पुढे आता, 180 प्लस 45. कोणता ॲक्सिस यूज झाला इथं, एक्स का वाय, वाय ॲक्सिस, सॉरी एक्स ॲक्सिस. सो टॅनचा आन्सर काय राहील, टॅनच राहील, बरोबर ना. थिटा टॅन 45. हो करेक्ट. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल,
थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह? टॅन आणि कॉट. मग टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह म्हणजे हे टॅनचा आन्सर कसं येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. टॅन 45 किती? 1 झाला आन्सर. 1. सोपं आहे ना. प्रोसेस लक्षात ठेवायची बघा. तुम्हाला सांगतो बघा, बेसिक्स एकदा समजलं तुम्हाला काय करतोय आपण प्रॉब्लेममध्ये, कसाही प्रॉब्लेम येऊ द्या, किती फिरून विचारू द्या, सो तुम्हाला ते बेसिक जर माहीत असेल ना काय करायचं आहे प्रॉब्लेममध्ये, तर तुम्हाला काही याच्यामध्ये प्रॉब्लेमच येणार नाही. पुढचा सेक 240. हां सांगा कसा लिहू सेक 240? तुम्ही सांगा. 180 + 60. करेक्ट. कोणता क्वाड्रंट रे परत? हा तिसरा क्वाड्रंट आहे की नाही? कोणता ॲक्सिस यूज झाला, एक्स का वाय? एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस यूज झाला, बरोबर. याच्यामध्ये थिटा कोण आहे आता? 60 आहे. एक्स ॲक्सिस यूज झाला. सेकचं काय राहील? सेकच. आणि थिटा किती आहे? 60, बरोबर. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये येईल? तिसऱ्या. थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. इथं सेक आहे. सेक कसा झाला? निगेटिव्ह. सो त्याचा आन्सर पण निगेटिव्ह. सांगा सेक 60 किती? 2. झाला आन्सर. सोपं आहे का नाही? ओके. आता निगेटिव्ह अँगल आहे. आता इथून पुढं नंबर 7. tan -690 सॉरी, tan -690 असं दिलंय बघा तुम्हाला. tan -690 अगोदर कोणता फॉर्म्युला वापरायचा? याला निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचा. कोणता? निगेटिव्ह. मला सांगा रे, tan मायनस थिटा काय असतो? टॅन थिटा. प्लस का मायनस? मायनस टॅन थिटा. मायनस टॅन थिटा. सो मायनस टॅन थिटाची व्हॅल्यू किती आहे? 690. 690 कोणाला क्लोज आहे रे? कोणत्या अँगलला क्लोज आहे? 720. येस, 720 ला क्लोज आहे. ओके. आता हा मायनस मी बाहेर ठेवतो आणि याला मी असं लिहितो, टॅन 720 मायनस किती? परत 720 मधून किती मायनस केलं? 690 भेटतील तुम्हाला. 30. बरोबर. मायनस. हा परत इथं टॅन 720 म्हणजे किती रे? परत किती घ्यायचे? 720. 0. करेक्ट. हा 0 घेतले, राहिलं कोण पुढं? -30, बरोबर. सो मायनस. सांगा रे, टॅन मायनस थिटा काय असतो फॉर्म्युला? टॅन मायनस थिटा मायनस टॅन थिटा. सो मायनस टॅन 30. ओके. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस, आतमध्ये मायनस, मायनस मायनस प्लस टॅन 30. आणि किती रे? टॅन 30 ची व्हॅल्यू किती असती आहे? 1/√3. 1/√3. करेक्ट. हे झाला आन्सर. ओके. ज्यांना निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले पार्ट नाही त्यांसाठी मी इथं पुन्हा लिहून देतो. आपले निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले काय आहेत? त्यांना निगेटिव्ह कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतात रे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युले? फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंट मध्ये असतात, बरोबर. सो निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला कोणता आहे? साइन मायनस थिटा. ओके. काय असतो तो? मायनस साइन थिटा. दुसरा कॉस मायनस थिटा. पॉझिटिव्ह येतात आन्सर याचा. कॉस थिटा. तिसरा टॅन मायनस थिटा. मायनस टॅन थिटा. चौथा कोसेक मायनस थिटा. मायनस कोसेक थिटा. नंबर 5 सेक मायनस थिटा. सॉरी, हा पॉझिटिव्ह येतो सेक थिटा. आणि 6 नंबर कॉट मायनस थिटा. हा काय येतो? मायनस कॉट थिटा. सो निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला लक्षात ठेवायला खूप सिंपल आहे बघा. आपले चौथ्या क्वाड्रंटमध्ये असतात ते. चौथ्या क्वाड्रंटमध्ये कोण असतं रे? पॉझिटिव्ह. चौथ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह असतो कॉस थिटा आणि सेक थिटा. सो त्यामुळे त्यांचे आन्सर पण पॉझिटिव्ह येणार. आलं का बघा? पॉझिटिव्ह कॉस आणि सेक. ओके. एवढे दोघंच लक्षात ठेवायचे, दोघं पॉझिटिव्ह येणार आहे, बाकी सगळे निगेटिव्ह येतात. एवढे सिंपल आहेत बघा हे लक्षात ठेवायला. ओके.
समजला का तुम्हाला मग वरचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? हे बघा टॅन मायनस थिटा काय केला आपण अगोदर मायनस बाहेर काढला म्हणजे त्याचा फॉर्म्युलाच आहे. काय फॉर्म्युला आहे? टॅन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. सो तो मायनस. ओके. आता 690 ला तुम्ही ब्रेक कसं केलं? 720 मायनस 30. का? मी सांगितलं तेवढेच अँगल वापरा. ओके. बाकी कोणते अँगल वापरायची गरज नाही आहे तुम्हाला. 0, 90, 180, 270, 360, 720 असे. ओके. तुम्ही सांगितलं 720 मायनस 30. 720 परत काय असतो? 0. ओके. राहिला कोण? फक्त अँगलच्या जागेवरती मायनस 30 राहिला. परत टॅन मायनस थिटा काय झाला? मायनस टॅन थिटा झाला. बाहेरचा मायनस, आतमध्ये मायनस, मायनस मायनस प्लस टॅन 30. टॅन 30 इज 1/√3. ओके. नेक्स्ट सेक -855. सेक -855 डिग्री. सगळ्यात पहिल्या स्टेपला काय होईल? निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरा. सेक मायनस थिटा काय असतो? सेक थिटा असतो. पॉझिटिव्ह होऊन गेला तो अँगल म्हणजे किती झाला? सेक 855. सांगा रे कसं लिहू याला? कोणाला क्लोज आहे हा? 360, 720. व्हेरी गुड. 720 ला क्लोज आहे. सो सेक 720 मध्ये किती ऍड केल्यावरती 855 भेटतील तुम्हाला? 135. 135. व्हेरी गुड. 720 किती घेऊ परत? 0. म्हणजे राहिला किती अँगल आपल्याकडं? 135. बरोबर. आता सांगा 135 कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय रे? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट साठी माझ्याकडे 2 अलाइन्ड अँगलचे फॉर्म्युले. कोणता वापरू? π/2 प्लस थिटा वापरू का पाय मायनस थिटा वापरू? तुम्ही सांगताल तो वापरू आपण. ठीक आहे. पाय मायनस थिटा. पाय म्हणजे किती? 180 मायनस थिटा. ओके. 180 म्हणजे तुम्ही कोणता ॲक्सिस यूज केला इथं? एक्स ॲक्सिस. सॉरी तुम्ही एक्स ॲक्सिस यूज केला बरोबर. हां. 180 मधून किती मायनस केल्यावर 135 भेटतील? तर 45. बरोबर ना? असं लिहायला पाहिजे. 45. येस. ओके. सो इथं थिटा कोण आहे आता? 45. ॲक्सिस कोणता यूज झालाय तुमच्याकडून? 180 म्हणजे एक्स ॲक्सिस. सो सेकचा आन्सर सेक राहील. थिटा किती? इथं 45 आहे. आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये रे? सेकंड. बरोबर ना? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं? साइन आणि कोसेक. हा सेक आला. सो हा निगेटिव्ह. कोसेक. सो मायनस सेक 45 किती रे? सॉरी -√2. √2. -√2. -√2 इज द आन्सर. सेक 45 इज -√2. ओके. सोपं आहे की नाही? नंबर 9. आता तुम्ही सांगा मी करतो. कॉट -1110. काय करू अगोदर? कॉट आहे बरं करतो. कॉट -1110. निगेटिव्ह अँगल. येस. निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचा अगोदर. सो कॉट मायनस थिटा काय असतो? मायनस कॉट थिटा. सो मायनस कॉट 1110. सांगा रे आता. -1110 कोणाला क्लोज रे हा? 360, 720, 1080. 1080. 1080. व्हेरी गुड. सो कॉट 1080. 1080 मध्ये किती ऍड केल्यावरती तुम्हाला 1110 भेटेल रे? 30. व्हेरी गुड. 30. सो मायनस इथं कॉट. आता सांगा 1080 किती घेऊ परत? 0. करेक्ट. 1080 0. किती राहिला पुढं? 30 राहिला. सो कॉट 30 किती रे? कॉट 30 किती असतो? √3. √3. बरोबर. पण आता ब्रॅकेटच्या बाहेर कोणतं साईन आहे? मायनस. सो आपला आन्सर काय आलं? -√3. तुम्ही म्हणता सर इथं आपण कोणता क्वाड्रंट आहे तुम्ही विचारलंच नाही. अरे थिटा किती आला? थिटा आला 30 डिग्री. 30 डिग्री कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो? पहिल्या क्वाड्रंटमध्ये. बरोबर ना? इथं आला 30. समजा इथं नाही लक्षात येते तुमच्या, इथं आला. ओके. सो आन्सर आपलं इथं -√3. मायनस कशामुळे झालं? कारण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन होता. ओके. सो आन्सर इज -√3. ओके. नेक्स्ट नंबर 10.
आता परत तुम्ही सांगा मला, मी कॅल्क्युलेशन्स करतो. कोसेक 780, कोसेक 780 720 plus 60. व्हेरी गुड. 720 प्लस 60. 720 किती रे परत? 0. म्हणजे किती राहिला अँगल फक्त आपला? 60. बरोबर. 60 हा थिटा 60. झाला. हां, कोसेक 60 म्हणजे आपण पहिल्याच क्वाड्रंटमध्ये आहे. सांगा रे, कोसेक 60 ची व्हॅल्यू किती? 2/√3. व्हेरी गुड. झाल्या हो पार्ट तुमच्या व्हॅल्यू आहे का नाही? 2/√3 झाली बघा आन्सर. सिम्पल होतं का नाही? चला आता एक 10 मिनटं टाईम आहे बघा आपल्याकडं. 10 मिनटासाठी मी तुम्हाला किती प्रॉब्लेम्स आहे माझ्याकडं? एकच मिनिट. हां, एक 4 प्रॉब्लेम आहेत. ओके, त्यातला रिपीट पण असू शकतो एखादा. सो 4 प्रॉब्लेम आपल्याला क्विक सॉल्व करायचे आहेत. होमवर्क नाही, हा क्लासवर्क आहे थोडक्यात. सो प्रॉब्लेम्स काय काय आहेत लगेच नोट करा आणि स्टार्ट करा. ओके, पहिला प्रॉब्लेम आहे सेक 840. दूसरा प्रॉब्लेम है साइन 600. तीसरा प्रॉब्लेम है कॉट -945. आणि चौथा प्रॉब्लेम है tan -690. चलो करो सॉल्व जल्दी. काही डाऊट असेल तर लगेच विचारून घ्या, क्लिअर होऊन जाईल. आता तुम्ही आलात अँगल फॉर्म्युला 12वी संपेपर्यंत विसरायचे नाही. पुढचं मला माहीत नाही. ओके, चला ज्यांचं पहिलं आलं असेल सांगा रे मला. 840 कसं लिहू? 720 प्लस 120. 720 किती परत 0 किती राहिला? 120 राहिला. ओके, 120 म्हणजे कोणता क्वाड्रंट झाला? हा सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटसाठी मी आलाड अँगलचा फॉर्म्युला वापरतो 90 प्लस थिटा. सो 90 मध्ये 30 ॲड केल्यावरती 120 भेटेल. आपण वाय ॲक्सिस यूज केलाय. ओके, आणि इथं थिटा कोण आहे? तर थिटा इथं 30. सो वाय ॲक्सिस यूज केल्यामुळं काय झालं? सेकचं झाला कोसेक 30. आपण सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये सेक निगेटिव्ह, त्यामुळे त्याचा आन्सर पण निगेटिव्ह. सो मायनस कोसेक 30 ची व्हॅल्यू किती असते? 2. सो याला -2 आलं. का किती जणांचा आन्सर आलं रे? -2. ज्यांचं आलंय आन्सर त्याने लाईक करा. येस सर. ओके, साक्षीचं आलंय, साक्षी साबळे. प्रेमचं पण आलंय. ओके, सिद्धीचं पण आलंय. व्हेरी गुड. शिवराजचं आलंय. ठीक आहे. ओके ओके, साक्षी गिरवले तुमचं नाही आलं का? सर मी येस सर बोलले. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके, ठीक आहे. म्हणजे येत आहे बघा सगळ्यांना आन्सर. -2. पुढचं काय होतील तर साइन 600. 360 प्लस 240. ओके, असं दिलाय तुम्ही. चला 360 प्लस 240. ओके, परत 360 0 म्हणजे किती राहिला? 240 राहिला. बरोबर ना? हां, 240 कोणत्या क्वाड्रंटमध्ये? तिसऱ्या क्वाड्रंटचा कोणता आलेड अँगलचा फॉर्म्युला वापरला तुम्ही?
कोणता वापरलाय? 180 प्लस म्हणजे पाय प्लस थिटा वापरला. 3π/2 मायनस थिटा. 3π/2 मायनस थिटा वापरला. ठीक आहे, म्हणजे 270 मधून किती वजा केले? 30, बरोबर ना? 30. ओके, इथं कोणता ॲक्सिस यूज झाला? वाय. सो साईनचं काय होणार आहे? कॉस. अँगल किती आपल्याकडं? अँगल आहे 30. सो कॉस 30. ठीक आहे, आपण कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, इथं साईन आणि कॉस आलं निगेटिव्ह. सो मायनस कॉस 30 किती? √3/2. सो आपला आन्सर आलं का रे? मायनस √3/2 सगळ्यांचं. येस सर. ओके, चालतंय. थर्ड, कॉट मायनस 945. कॉट मायनस 945. सगळ्यात अगोदर काय करणार आपण? निगेटिव्ह बाहेर काढायचं, म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरायचा. हे झालं कॉट 945. कोणाला क्लोज आहे हा? 1080 ला क्लोज आहे. 720. ठीक आहे, 720 तसंही चालतंय. सो मी आता लिहितो कॉट 720 मध्ये किती ऍड केले? 225. व्हेरी गुड, 225. सो मायनस कॉट 720 झिरो झाला परत. सो इथे किती राहिला? 225 राहिला. 225 म्हणजे कोणता क्वाड्रंट झाला हा? तिसरा क्वाड्रंट. ओके, तिसरा थर्ड क्वाड्रंट. येस, थर्ड क्वाड्रंटचा मी पाय प्लस थिटा हा फॉर्म्युला वापरतो. पाय म्हणजे 180. आला अँगल फॉर्म्युला 180. 180 मध्ये किती ऍड करावं लागतील 225 होण्यासाठी? 45. बरोबर. ओके, सांगा आता काय होईल फॉर्म्युला? कॉट पाय प्लस थिटा, बरोबर ना? थिटा कोण इथं? 45 आहे. कोणता ॲक्सिस यूज केला आपण? एक्स ॲक्सिस यूज केला. 180 म्हणजे एक्स ॲक्सिस आहे, बरोबर. कॉटचं कॉटच राहील 45. थिटा कोण आहे? 45 आहे. आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये बघा 225 होता ना, 180 प्लस थिटा. आला अँगल फॉर्म्युला हा तिसऱ्या क्वाड्रंटचा आहे. सो आपण तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह. ओके, सो ब्रॅकेटचं आतमधला आन्सर आपला पॉझिटिव्ह राहणार आहे, पण ब्रॅकेटच्या बाहेर मायनस आहे. कॉट 45 1. सो माझा आन्सर आलं -1. ओके, आणि लास्ट आहे टॅन मायनस 690. टॅन मायनस 690. 720 मायनस 30. करेक्ट. अगोदर मी निगेटिव्ह बाहेर काढला, म्हणजे टॅन मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. ओके, सो इज इक्वल टू मायनस टॅन 720 मायनस 30. ओके, टॅन 720 किती परत? 0. आतमध्ये किती राहिला? मायनस 0. सो मायनस टॅन मायनस थिटा परत काय होईल? मायनस टॅन थिटा म्हणजे मायनस टॅन 30. बाहेर मायनस, आतमध्ये मायनस, मायनस मायनस प्लस. सो वी गेट हिअर टॅन 30. आणि टॅन 30 किती असतो? 1/√3. 1/√3. येस, वी गेट द आन्सर हिअर 1/√3. ओके, आता तुम्हाला एक्सरसाइज 2 मध्ये प्रूव्ह द फॉलोविंग आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2, प्रूव्ह द फॉलोविंग. मी इथं लिहितो क्वेश्चन नंबर 2 आहे प्रूव्ह द फॉलोविंग. आणि क्वेश्चन 2 मध्ये 3 नंबरचा क्वेश्चन आहे तुम्हाला दिलेला. हे जे वरच्या व्हॅल्यूज काढले ना आपण, त्या क्वेश्चन नंबर 3 साठी काढल्या त्या. सो क्वेश्चन असा आहे, सेक 840 इंटू कॉट मायनस 945 प्लस साइन 600 इंटू टॅन मायनस 690 इज इक्वल टू 3/2. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, सो प्रूव्ह करण्यासाठी अगोदर मला काय करावं लागेल? सेक 840, कॉट मायनस 945, साइन 600, टॅन मायनस 690 हे मला अगोदर फाइंड आउट करावं लागतील. ओके, सो ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही त्यांना फाइंड आउट करणार आहे. बट आता आपण ॲक्च्युली काय केलं की अगोदरच ते 4 व्हॅल्यू मी फाइंड आउट करून ठेवल्या. सेक 840 दिसतंय का? साइन 600. ओके, सो आपण त्या फाइंड आउट केलेल्या आहे. सो तुम्हाला एक्झाममध्ये हा जर क्वेश्चन जर आला तर सॉल्व्ह कसा करणार तुम्ही?
तुम्हाला काय करायचं आहे अगोदर sec 840 cot minus 945 sin 600 tan minus 690 यांच्या सेपरेट व्हॅल्यू अगोदर फाइंड आउट करा. ओके, सेपरेट व्हॅल्यू फाइंड आउट झाल्यानंतर मग तुम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट हँड साइड. ओके, सो वी टेक नाव लेफ्ट हँड साइड. मग तुम्ही लेफ्ट हँड साइड घेतली. ओके, लेफ्ट हँड साइड काय आहे इथं sec 840 cot minus 945 plus sin 600 into tan minus 690. ओके, ही लेफ्ट हँड साइड आहे. सो करा पुट व्हॅल्यू. sec 840 किती आलेला आहे वरती केलं बघा कॅल्क्युलेट तुम्ही. sec 840 आहे -2 मायनस. सांगा बरं मला व्हॅल्यूज तुम्ही तुमच्याकडे आहेत ना सगळ्या व्हॅल्यू. ही -2 आहे. कॉट किती आला रे -945 -1. ओके, प्लस साइन 600 किती आला -√3/2. ओके, आणि tan minus 690 किती आला 1/√3. ओके, याला सॉल्व करतो मी. हे मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस झालं 2 × 1 2. ओके, इथं प्लस इथं मायनस, सो मायनस होईल. हे बघा रे इथं वरती √3 दिसतोय का तुम्हाला या दोघांमध्ये. इथं वरती √3 तर खाली √3 मल्टिप्लिकेशन मध्ये. सो इथलचा √3 इथलचा √3 काय झाला कॅन्सल. राहिलं कोण वरती राहिला 1 आणि खाली किती राहिला 2. म्हणजे काय आलं 2 - 1/2. बरोबर. सबस्ट्रॅक्शन करायची क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथडने. 2 × 2 4 -1/2 किती आला आन्सर 3/2. आणि आपल्याला काय होतं रिक्वायर RHS 3/2. येस इज इक्वल टू RHS. ओके, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. मग अटेंडन्स बघू द्या कोण कोण आहेत. ओके, श्रावणी सुपेकर दिसत नाही रे सध्या. मला कॉल करावं लागेल तिला. शिवराज आला होता आज. शिवराज आज आला होता बघा क्लासवरती. शिवराजने क्लास वगैरे बघितला आपला आज. प्रेम आलेला आहे. ठीक आहे. ओके, सो समजलं का आजचं लेक्चर सगळ्यांना. येस सर. ओके ओके, थँक्यू. चलो मग एक 5-10 मिनटं तुम्ही घ्या ब्रेक. नेक्स्ट तुमचं लेक्चर चालू होईल केमिस्ट्रीचं.